अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं तुमचं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सर्वांना दीर्घ आयुष्य मिळू दे असं मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, उद्या 10 एप्रिल आणि इंग्रजी महिन्याप्रमाणे 10 एप्रिल जरी असलं तर उद्या मराठी महिन्याप्रमाणे चैत्र महिन्याचा दुसरा दिवस आणि हा मराठी महिन्याचा जो दुसरा दिवस आहे या दिवशी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे। आणि या दिवशी आपल्याला स्वामींच्या पारायण जे कोणी 21 केलेत 11 केलेत त्याचं उद्यापन कसं करायचं, त्याला नैवेद्य काय दाखवायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे। आजची गुढी सगळ्यांनी गुढी उभा केली असेल, आजचा सगळ्यांचा दिवस शुभ गेला असेल, सगळ्यांना हे नवीन वर्ष सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं, भरभराटीचं आणि आरोग्यदायी जाऊ दे। सगळ्यांच्या आयुष्यातले दुःख जाऊन सुख येऊ दे। सगळ्यांना जास्तीत जास्त सेवा करण्याचं लाभ, सेवा करण्याचं भाग्य स्वामी समर्थांचं मिळू दे हे मी आज प्रार्थना करते। आणि बघा, उद्या आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आणि कोणी 21 दिवसाची स्वामी चरित्र सारामृतचे पारायणाची सेवा घेतली असेल, कोणी 11 दिवसाची घेतली असेल। संपूर्ण सारामृत रोज एक वेळ असं 21 पारायण, रोज एक वेळ असे 11 पारायण, 7 पारायण ज्यांनी केले त्यांचा उद्या शेवटचा दिवस। किंवा तारक मंत्राची रोज 11 वेळा तारक मंत्राची ज्यांनी सेवा केली त्याची उद्या सांगता ज्यांना करायचे त्यांनी कशी करायची। तर बघा, स्वामी समर्थ महाराजांना आपण जे काय करतो ते सगळं मनातून दिसतं, म्हणजे आपण जे करतो ते त्यांना सगळं दिसत असतं। आपण तिथं जाऊन सांगण्याची किंवा आपण बोलण्याची गरज नाही आहे। स्वामी समर्थ महाराज सगळं बघत असतात। आणि ज्यांनी कोणी उद्या पारायणचा जो सांगता करायची आहे त्या सांगतेला तुम्ही नैवेद्य काय दाखवायचा, तर तुम्हाला शक्य होईल तो नैवेद्य दाखवा। महाराज म्हणत नाहीत की मला हाच नैवेद्य दाखव, तू संपूर्ण एवढे 21 पारायण केलेस तर तू हाच का नैवेद्य नाही केलास, तोच का नैवेद्य केलास, असं काही नाही। महाराजांना तुम्ही भाजी भाकरी दाखवा, चपाती, वरण, भात, जे काय तुमच्याकडे आहे ते स्वच्छ आणि ताजं बनवलेलं दाखवा। काहीच नाही जमलं तर साखरेचा दाखवा चालेल, दूध साखर दाखवा चालेल। महाराज सगळं मान्य करून घेतात। कुठल्याही सेवेकऱ्यावर, भक्तावर महाराज कधीही नाराज होत नाही। जी सेवा तुम्ही केलेली असते ती फक्त मनापासून केली, एवढं त्यांना मनापासून केलेली सेवा आवडते। तर उद्या आपल्याला कुठलाही नैवेद्य सांगतेला चालतो असं काही नाही। सगळ्यात महत्त्वाचं, उद्या सकाळी ज्यांनी पारायण केलंच नाही, बघा संपूर्ण सारामृतची कोणी पारायण केले असतील ते ठीक, ज्यांनी कुठलीच सेवा केली नाही, कुठलंच पारायण केलं नाही, त्यांनी उद्या सकाळी उठून लवकर उठून तुमच्या घरातलं स्वच्छता करून, तुम्ही स्वच्छ आंघोळ करून तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा संपूर्ण सारामृतचं पारायण उद्या एकदा तरी करा, आवर्जून करा। कारण महाराजांनी सगळं ब्रह्मांड सांभाळले। उद्या आपण एक त्यांच्यासाठी सेवा करायची आहे। संपूर्ण सारामृत उद्या वाचा। ज्यांचं लहान बाळ आहे त्यांना सगळं एका वेळी वाचता येत नाही, त्यांनी 2-3 टप्प्यात वाचा। एकदा 5 वाचा, एकदा 2 वाचा, एकदा 7 वाचा, एकदा राहिलेले वाचा, असंही दिवसभरात करू शकता। तारक मंत्र उद्या 11 वेळा न चुकता म्हणा, जेवढं शक्य होईल तेवढं तारक मंत्र तुम्ही म्हणायचं आहे। 11 वेळा तरी तारक मंत्र तुम्हाला म्हणायचंच आहे। त्यानंतर 11 माळी स्वामी समर्थांचे नामस्मरण, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, 11 माळी जप तुम्हाला उद्या करायचाच आहे। रोज तुम्ही 1 करत असाल, 2 करत असाल, 11 करत असाल तर उत्तम, पण 1, 2, 3 कोणी करत असेल त्यांनी उद्या आवर्जून 11 माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप हा करायचाच आहे। ह्या सेवा उद्या तुम्ही आवर्जून अगदी मनापासून करा। तुम्हाला स्वामी समर्थ महाराज सगळं देतील, कारण महाराज देण्यासाठी बसलेत। आपण न मागता सुद्धा महाराजांना आपल्याला काय पाहिजे हे कळत असतं। त्यामुळं निस्वार्थीपणे सेवा करा, काही न मागता तुम्ही सेवा करा। महाराज तुमच्या मनातल्या इच्छा, तुमच्या मनात जे काय चालले ते ओळखून तुम्हाला नक्कीच त्याचं फळ देणारच। ह्या सेवा उद्या तुम्हाला
नक्की करायचे. गरिबांना तुम्ही अन्नदान करा. जे गरजू आहेत त्यांना खरंच एक वेळ पोट भरेल इतकं जेवण द्या. तुम्ही पिवळ्या मिठाई म्हणजे पिवळं अन्न दान करा. मग तो बटाटे वडा असेल, म्हैसूर पाक असेल, केळी असतील, बेसन लाडू असतील, ह्या गोष्टी तुम्ही गरजू व्यक्तींना, ज्यांना खरंच अन्नाची गरज आहे, ज्यांना एक वेळ जेवायचे सुद्धा वांदे आहेत, त्यांना पोटभर जेवण मिळत नाही, अशांना तुम्ही उद्या अगदी मनापासून अन्नदान करा. त्यानंतर तुम्ही केंद्रामध्ये जावा. सामूहिक संपूर्ण सारामृतचं पारायण करा. कारण आपण घरी एकट्या केल्यानंतर पारायण एक वेळ होतं, पण सामूहिक पारायण जर तुम्ही केला तर जितक्या स्त्रिया असतात, समजा 10 असतील 10 पारायण होतील, 20 असतील 20 पारायण होतील. तुमच्या जवळपास कुठे स्वामी समर्थांचं केंद्र असेल तर तिथं उद्या आवर्जून जावा आणि सामूहिक सारामृत, संपूर्ण सारामृतचं पारायणाला बसा. त्यानंतर तुम्ही केंद्रामध्ये, मंदिरामध्ये, कुठल्याही ठिकाणी तुम्ही उद्या शक्य होईल तेवढं दान करा, अन्नदान करा, खायला द्या, लोकांची गरज ओळखा, त्यांना गरजू वस्तू द्या. हे उद्या तुम्ही आवर्जून हे दान करायचं आहे. उद्या सगळ्यांनी 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 म्हणजे सगळ्यांनी जेवढं शक्य होईल तेवढ्या सगळ्यांनी स्वामी समर्थ प्रकट दिना दिवशी संपूर्ण सारामृतचं पारायण अगदी करा, मनापासून करा. आणि हे पारायण केल्यानंतर स्वामी समर्थ महाराज न मागताच तुमच्या गोष्टी तुम्हाला देतील. तुम्हाला सगळं मिळेल एवढं निश्चित सांगते. हे उद्या करायचं आहे. मीही उद्या संपूर्ण सारामृतचं पारायण घरीही करणार आहे. शक्य असेल तर मी केंद्रात पण जाणार आहे. माझ्या जवळपास नाही आहे, पण एक 5 किलोमीटरवरती आहे, पण मी जाणार म्हणजे मी जाणार नाही. स्वामींची इच्छा असेल तर स्वामी मला पारायणला केंद्रात घेऊन जातीलच. माझी तर इच्छा प्रबळ आहे. महाराज नेतील तर मी नक्की जाऊन तिथं पारायण करणार आहे. मी घरी पारायण करणार आहे. मी 11 वेळा तारक मंत्र म्हणणार आहे, 11 माळी जप करणार आहे. तुम्ही सगळ्यांनी करा. तुमच्याही सगळ्यांच्या आयुष्यातले दुःख संकट जाऊन तुमच्या आयुष्यात सुख समाधान येऊ दे एवढं मी निश्चित स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील. आणि तुम्हा सगळ्यांना स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या सगळ्यांकडून स्वामी समर्थ महाराज जास्तीत जास्त सेवा करून घेऊ देत. तुमच्या हातून सेवा घडू द्यात. आणि माझ्या व्हिडिओला जे कोणी नवीन असेल त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.